नमस्कार मायबाप रसिक प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते। मी चैताली कानेटकर आजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करते। इतिहासात काही व्यक्ती अशा होऊन गेल्या आहेत की ज्यांनी केवळ स्वतःपुरतं आयुष्य मर्यादित न ठेवता किंवा स्वतःचा विचार न करता समाजाची प्रेरणा होऊन कणखर भूमिका बजावली। स्वतःच्या वेदना, स्वतःची दुःख, संघर्ष हे सारं बाजूला ठेवून त्या समाजाची प्रेरणा झाल्या। असंच एक व्यक्तिमत्व जे धैर्यशाली, संयमी, करुणामयी असं व्यक्तिमत्व आहे आणि ते आहे माता रमाई आंबेडकर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या कार्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सावलीप्रमाणे ज्यांनी साथ दिली असं व्यक्तिमत्व म्हणजे माता रमाई आंबेडकर। इतकंच काय तर स्वतःचा अपमान, दारिद्र्य, दुःख या सगळ्या गोष्टी झेलत सुद्धा आंबेडकरांनी सुरू केलेल्या विचारांची मशाल ज्यांनी कधी विझू दिली नाही त्या होत्या माता रमाई आंबेडकर। एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून समाजाच्या प्रेरणेसाठी कसं काय उभं राहता येईल याचा कायम विचार ज्यांनी केला त्या त्यागाची भावना असणाऱ्या माता रमाई आंबेडकर। आज माता रमाई आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आजचा हा विशेष कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय। सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करते आणि मगच पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळते। आज या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात विशेष सहभाग आज आपल्याला ज्यांचा लाभलाय ते आहेत ज्येष्ठ साहित्यिक कवी ज.वी. पवार। नमस्कार सर। जय भीम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करते आणि आमचं आज खरंच भाग्य आहे की आज आपण आम्हाला या विषयावरती बोलण्यासाठी अतिथी म्हणून, मान्यवर म्हणून लाभलेले आहात आणि खरंच रमाईंचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं आपल्याकडून जाणून घ्यायचंय। तेव्हा सर्वप्रथम त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। खरं तर विशेष ओळख करून द्यायची गरज नाही आणि सर मला आज खूप छान वाटतंय कारण इयत्ता 10वीच्या कुमार भारतीच्या पुस्तकात ज्यांची कविता मी मुलांना शिकवते ते व्यक्तिमत्व आज समोर आहे। सर तुम्हाला आधी खरंच मनापासून नमस्कार करते आणि तुमचा थोडक्यात परिचय करून देते। प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक। त्याचबरोबर अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्याच्यात विशेष उल्लेख करण्यासारखा नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छवास युगंधराचे, तसंच अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र, बाबासाहेब आंबेडकर संपादने, आंबेडकरी चळवळी या विश्लेषणाचं प्रमुख स्वरूपाचं लेखसंग्रह, अशा अनेक त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे। तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता अनेक भाषांमधून भाषांतरित झालेली आहे। तेव्हा आज रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास विशेष गप्पा आपण त्यांच्याशी मारणार आहोत। सर पुन्हा एकदा स्वागत करते आणि अगदी पहिलाच प्रश्न मनात आहे की माता रमाई आंबेडकर यांची आज 129वी जयंती आहे, तर या निमित्तानं विशेष अधिक काय सांगाल? सगळ्यांना माझा सविनय जय भीम। खरं तर आज माता रमाई यांचा 129वा जन्मदिवस साजरा करत आहोत। या निमित्त मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपण नेहमी असं म्हणत असतो की तो होता म्हणून मी झालो, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाच्या बळावर आज जे काही मला मिळालं की आज जी काही मी उन्नयन अवस्थेमध्ये आहे ही माझी उन्नयन अवस्था झाली ती बाबासाहेबांच्यामुळं झालं। मी त्या सुरात सूर मिळून असं आणखी म्हणू शकतो की ती होती म्हणून तो झाला। आता ती म्हणजे माता रमाई भीमराव आंबेडकर, ती होती, तिने भीमराव आंबेडकर यांना सगळ्या प्रकारचं आता आपण सांगितल्याप्रमाणे सहकार्य केलं, त्यामुळे ती होती, त्यामुळे ते झाले आणि ते झाले म्हणून आम्ही झालो। इतकं प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं हे महत्त्वाचं कार्य आहे। परंतु अत्यंत विशेषानं सांगतो की या माता रमाईंना इतका प्रचंड प्रमाणामध्ये हाल अपेक्षा करून बाबासाहेबांच्या जीवित कार्याला सगळ्या प्रकारची मदत केली। असं असून सुद्धा एखादा कुठल्याही पुरुष असतो त्याची जी सहचारिणी असते तिचा जो सहभाग असतो तो अनुल्लेखनीय नाही। माता रमाईंना मात्र असंच करण्यात आलं, त्यांचा बऱ्याच प्रमाणात अनुल्लेख करण्यात आला, त्यांना योग्य तो न्याय देण्यात आला नाही आणि ही मला अत्यंत खेदाची गोष्ट वाटते। कारण या माईवर कोणीतरी लिहायला पाहिजे होतं, लिहिलं पाहिजे होतं, तिचा अभ्यास करायला पाहिजे होता, परंतु एका दुसऱ्या वाक्यामध्ये
ती किंवा त्यागी होती वगैरे असं करून त्यांचा अनुलेखाने मारलं गेलं होतं. आणि म्हणून मी यांच्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना त्यांचं किमान बाबासाहेबांच्यावर 150 पेक्षा जास्त सगळ्या भाषेमध्ये आणि सगळ्या विचारामध्ये त्यांचे आत्मचरित्र त्यांची चरित्र लिहिण्यात आले आहेत. परंतु यापैकी कोणीही माता रमाईंची जन्मतारीख कोणती याचा शोध घेतला नाही. हा पहिला प्रथम मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. अरे वा. आणि ज्या ठिकाणी माता रमाईचा जन्म झाला ते वणंद नावाचं गाव अत्यंत खेडं आहे. त्या खेड्यागावामध्ये त्या काळामध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पायवाटसुद्धा नव्हते, खाचखळगे होते. या खाचखळग्यांना कडून मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळात जिल्हा लोकर बोर्डाच्या शाळा असायच्या, त्याही अशा कुठेतरी 2-2, 3-3 महिलाच्या वर्षाच्या. आणि मुळात म्हणजे मुलींनी शिकावं हा त्यावेळेला प्रवाद होता. हा प्रवाद त्यावेळेला करण्यात आला नाही आणि त्या अत्यंत खेड्यातल्या त्या महिलेला शाळा नाही आणि त्यामुळे तिची जन्मतारीख कोणती ती नाही. तिचे आईवडील अत्यंत गरीब होते, त्यांना ते शेतकरी पण नव्हते, ते समुद्रावर काम करायचे. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचं मरण झाल्यानंतर ही 3 मुलं होती. त्यांची मोठी बहीण होती, तिचं लग्न झालं होतं. या उरलेली जी 2 एक बहीण आणि एक भाऊ म्हणजे 3 मुलं होती. या 3 मुलांच्या डोक्यावरचं छप्पर उडून गेलं होतं. मग त्यांचा मुंबईला राहणारा मामा आणि मुंबईला राहणारे काका याने त्यांना मुंबईला घेऊन आले. खरे मला हाच प्रश्न मनात होता की कोकणातल्या दुर्गम भागात जन्माला आलेली ही भागीरथी पण ती नेमकी मुंबईत कशी आली आणि मुंबईमध्ये विवाह तिचा कसा काय संपन्न झाला? मुंबईत ती आली याचं सांगितलं कारण ते छप्परच त्यांच्या डोक्यावरती ओढालं होतं. आणि त्यावेळेला तिचा मामा आणि काका या जेव्हा कळलं तेव्हा ते गावात गेले आणि त्यांना काकोडीला मारलं आणि त्यांना मुंबईला आणलं. आता ते काका आणि मामा हे सुद्धा गरीबच होते, दारिद्र्य होते. परंतु मायेची त्यांच्याशिवाय दुसरी पाखर करणारं दुसरं कोणच नव्हतं. त्या आल्यानंतर मग त्या काळातल्या रीतिरिवाजाप्रमाणे मुलगी 8-9 वर्षाची झाली की तिथं वर संशोधन करायला जायचं. हे वर संशोधन करायला त्यावेळेला ते भायखळ्याच्या परिसरात ते राहत होते. आणि भीमराव आंबेडकर हे आपल्या वडिलांसह ते राहत होते डबकचाळीमध्ये. या डबकचाळीमध्ये त्या भीमरावांचं देखील लग्नाचं वय झालं होतं त्या काळानुसार. ते सुद्धा वधू संशोधन करत होते. त्याच्या आधी त्यांनी 2 मुलीही पाहिल्या होत्या. त्या मुली पाहिल्यानंतर मग जेव्हा ही मुलगी पाहण्यात आली तेव्हा त्यांनी ठरवलं हीच माझी सून आहे. बाकीच्या मुली मग त्या नाकारल्या. त्या नाकारल्याबद्दल त्यांनी त्या काळातल्या त्यांच्या पंचायतींना जात पंचायत ज्याला आपण म्हणतो या जात पंचायतींना त्यांनी दंड भरला, 5-5 रुपये दंड भरला आणि त्या दोन्ही मुली नाकारल्या आणि या मुलीला ते लग्न केलं. लग्न केलं ते फार इतकं महत्त्वाचं आहे की तो जगातला हा एक मोठा विद्वान माणूस त्याचं लग्न कुठं झालं हे जर आपण पाहिलात तर आश्चर्य करणार. जे त्यांचं लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये झालं. आपण त्याच्यावर बोलू पण ते लग्न हे भायखळ्याच्या फिश मार्केटमध्ये झालं एवढंच मी आता सांगतो. मला वाटतं सर आपण जी माहिती देताय ती खरंच याआधी कोणीच दिलेली नाहीये किंवा तुम्ही म्हणालात ती गोष्ट आहे की ती माहिती खरं तर शोधली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे अशी ती माहिती आहे. आज तुमच्या निमित्तानं आम्हाला कळतंय की रमाई आंबेडकर हे व्यक्तिमत्व किती अभ्यासण्यासारखं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही आम्हाला ही छान माहिती देतात. आता मला पुढे यायचं आहे की आपण मुंबईत त्या कशा आल्या हे तर आम्हाला सांगितलं किंवा त्यांचं लग्न कसं झालं हेही आम्हाला सांगितलं. पण ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण परदेशी सुरू होतं त्यावेळेला रमाई आंबेडकर यांनी असंख्य वेदना, असंख्य लोकांच्या बाबतीतले गैरसमज किंवा दुःख हे त्यांच्या अनुभवाला आलं. इतकंच काय तर औषधोपचाराविना त्यांच्या मुलांचं निधन झालं. तर याबाबत सर काय सांगाल? आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्यांची जन्मतारीख तर मी शोधून काढली. त्या शोधून काढताना मला जे काही श्रम झाले, जो काय माझा पैसा गेला त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु त्याची 7 फेब्रुवारी 1897 ही तारीख मी जन्म गेले. त्यानंतर मी त्यांच्या विवाहाबद्दल प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे भायखळ्याला एक मोठं मार्केट आहे. धनंजय कीरसारखे इंटरनॅशनल कीर्तीचे जे लेखक आहेत त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिले. त्यात त्यांनी असं एकच वाक्य लिहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाच्या वेळा वरून राजाने अक्षता टाकल्या. आता अक्षता टाकल्या म्हणजे काही थेंब पडणं. हे थेंब
जून त्या काळामध्ये 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा आणि सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस असायचा. म्हणजे जून ते सप्टेंबर या मधल्या काळात त्यांचं लग्न झालं नाही हे सिद्ध होतं, कारण अक्षता टाकल्या होत्या. त्यानंतर मी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला 3 मार्केट होती. या 3 मार्केटपैकी जे मुख्य मार्केट आहे त्या मार्केटमध्ये झालं असं लोकांचा समज होता. मी मधल्या काळामध्ये त्या मार्केटला 150 वर्ष झाली, तेव्हा त्या मार्केटचा इतिहास लिहिण्यासाठी छगन भुजबळ नावाचे जे ग्रस्त होते, आजी आहेत ते, त्यांनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मी ते सगळं कागदपत्र झुंडाळले, सगळं पाहिलं, परंतु मला कुठेच शोध लागला नाही. मग ती इतर जी 2 मार्केट होती त्या 2 मार्केटचा शोध केला आणि भायखळ्याच्या पश्चिमेकडे सुंदर गल्ली नावाची गल्ली आहे, त्या ठिकाणी हबीब मार्केट आहे. या हबीब मार्केटमध्ये त्यांचा विवाह झाला. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे, मी माझ्या बाबांची रामू नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकामध्ये मी ते सगळे पुरावे दिलेले आहेत. आणि बाबासाहेबांची अशा प्रकारचं त्यांचं लग्न त्या काळामध्ये कोळीनी ज्या फिश मार्केट होतं ते कोळी संध्याकाळी 8 वाजता सोडायच्या, मार्केट सोडायच्या आणि रात्री 8 ते सकाळी 8 या मधल्या काळात जो वेळ होता त्या वेळेमध्ये हे लग्न मच्छी मार्केटमध्ये झालं. ना हॉल ना पत्रिका, कारण हॉल घेण्याची क्षमता त्या दोन्ही कुटुंबामध्ये होती. हॉल नसल्यामुळे पत्रिकाचाही प्रश्न नव्हता. आणि त्या मासळीच्या दर्पामध्ये त्या लग्न त्यांचं त्या ठिकाणी एका जोशी नव्हे, त्या काळात जे होते ते जोशी म्हणायचे, त्या जोशाने त्यांचं लग्न झालं. म्हणजे जगातला हा अत्यंत महत्त्वाचा ज्याला जागतिक कीर्तीचा माणूस आहे त्याचं लग्न हे साध्या फिश मार्केटमध्ये व्हावं. आणि खुर्च्या कोणत्या होत्या तर फिशचे जे ठोकळे असतात या ठोकळ्यावर ते नवरा नवरी बसून ते लग्न झालं. बाबासाहेबांना त्यावेळेला मॅरेज रजिस्ट्रेशन कायदा माहिती होता, पण तरीसुद्धा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, कारण ते त्यांच्या दारिद्र्याचं निदर्शक ठरलं असतं. म्हणून बाबासाहेबांनी आणि म्हणून हा तारीख शोधणं फार निकराचं होतं. मी माझीच पाठ चोपडून घेतो की मी स्थळ आणि तारीख ही दोन्ही मी केली आणि त्या दोन्ही तारखांना आणि त्यांच्या जन्मतारखेला भारतीय बौद्ध महासभेनं आणि इतर सगळ्या लोकांनी एक प्रकारचा पाठिंबा दिल्यामुळे आज त्यांची जन्मतारीख जगभर होते, भारतात तर होते, जगभर होते. आणि त्यांचं 4 एप्रिल ही जी मी त्यांची लग्नाची तारीख मुकरर केली आणि ठिकाण मुकरर म्हणजे संशोधित केलं त्या ठिकाणी देखील कार्यक्रम आता होऊ लागले आहेत. हे एक प्रकारचं मी माझं स्मारक समजतो. अर्थात सर, आणि तुम्ही म्हणलात तसं खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे, याच्यासाठी अभिनंदन. कारण मुळात ना अभ्यास करणं आणि हे शोधणं याच्यासाठी खूप संयम लागतो आणि आपण हा संयम दाखवून इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हे निकष जे त्यांनी सांगितले ते सुद्धा यथातथ्य खरे वाटावेत इतकेच आहेत. आणि ते म्हणाले तसं की यावर संशोधन ते अजूनही करतायत. आता आपण या गोष्टीकडे येत होतो सर, की तुम्ही त्यांच्या विवाहाबद्दल सांगितलं तेव्हा एक गोष्ट मनात आली की बरेच जण कुठल्या निकषांवर तो विवाह झालाय आणि आज ही दोन्हीही व्यक्तिमत्व इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांना स्मरतोय, हे किती मोठी ही गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशी शिक्षणाच्या निमित्तानं गेलेले होते त्यावेळेला सुद्धा माता रमाई आंबेडकर यांच्या वाट्याला दुःख किंवा वेदना या आल्याच, तर त्या संघर्षाबद्दल सर काय सांगाल? त्यांचे वडील, त्यांचे मामंजी म्हणायचे, बाबासाहेबांचे वडील म्हणजे यांचे सासरे मामंजी म्हणायचे, ते बाबासाहेब आंबेडकरांना त्या शिक्षणाला एवढे महत्त्व देत होते की त्या काळात ते भीमराव आंबेडकर हे ज्यावेळेला अभ्यास करायचे त्यावेळेला हे रात्र जागायचे आणि त्यानंतर मग ते भीमरावांनी झोपले की मग स्वतः झोपायचे. या अभ्यासाला जास्त दिलं होतं. बाबासाहेबांनी तर ह्या अभ्यास करताना जे श्रम घेतले आणि म्हणून त्याला असं वाटलं होतं की माझा हा मुलगा हा माझ्या समाजाला ऊर्जितावस्थेत आणावा आणि त्यासाठी त्याचं शिक्षण व्हावं. आणि त्यासाठी त्याने आपल्या सुनेला सांगितलं होतं, काही झालं तरी माझ्या मुलाच्या शिक्षणात तू अडसर होऊ नकोस, तू त्याला. आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या त्याला कष्ट होते ते कष्ट त्यांनी उपसले. इतकेच काय की त्याला ते त्यावेळेला त्या गोऱ्या, शेणाच्या गोऱ्या म्हणतो आपण, त्या गोऱ्या विकायच्या आणि ते दोन त्यांची भावंडं त्या आणि त्यांच्या जाऊबाई आणि त्यांची मुलं या सगळ्यांचा विवाह केवळ त्या गोऱ्या विकून त्या ते करत होत्या. आणि त्या गोरे कधी विकायच्या हे महत्त्वाचं, कारण हिचा नवरा हा बालिस्टर म्हणून लोक म्हणतात आणि ही मात्र इथं अशा प्रकारचे गोरे विकते. ते लोकांना कळू नये, लोकांना दिसू नये
म्हणून त्या भल्या पहाटे आपल्या जावेला घेऊन त्या वरळीच्या परिसरामध्ये जाऊन त्या शेणा थापायच्या. कडक उन्हामध्ये त्यांच्या पोटात ते अन्न नसायचं. त्याला घेरी अनेक वेळा आलेली होती, अनेक वेळा ते चक्करसुद्धा आले होते. अशा अवस्थेमध्ये त्यांनी ते एक संसार चालवला. आणि आणखी म्हणजे मुलं त्यांची जी होती त्या मुलांना त्यांना साधा औषधोपचार करता आला नाही. आणि तरीसुद्धा त्यांनी त्या आपल्या मुलांना मातीमध्ये त्या मुलांना केलं. पण बाबासाहेबांना त्यांनी कडूसुद्धा दिलं नाही की माझी मुलं या औषधोपचारामुळे तडफडत आहेत, की त्यांना औषधोपचार पाहिजे. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांनी सगळं सहनलं. एवढी ताकद त्या बाईला कुठून आली होती हे आज मला आश्चर्य वाटतं की आपली मुलं मातीमध्ये राहताना देखील त्याने आपल्या पतीला अशा प्रकारचं कुठलं दुःख दिलं नाही. त्याचं शिक्षण पूर्ण झालंच पाहिजे या इराद्यानं त्यांनी हे सगळं कष्ट केलं. आणि म्हणूनच आज सगळा संपूर्ण समाज हा त्याला आज नमन करतोय. त्याचं कारण त्यांनी केलेले कष्ट, उपसलेले कष्ट. मला वाटतं खूप सुंदर रीतीने आपण सांगितलं, कारण ही गोष्ट खरी आहे की नवऱ्याच्या मागे उभं राहणं हे कुठपर्यंत असू शकतं याचा आदर्श उदाहरण आहे माता रमाई आंबेडकर. सर, मला ह्याच दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारायचा आहे की माता रमाईंचा संघर्षच मुळात आज आपल्या तोंडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि हा जो सगळा संघर्ष आहे तो आजच्या स्त्रीला नेमकी कशाच्या बाबतची जाणीव करून देतो किंवा तिला काय शिकवतो असं आपल्याला वाटतं? आपल्याला एक माहिती आहे की भारतामध्ये अनेक स्त्रिया झालेल्या आहेत. इतिहासाच्या पानापानावर अशा स्त्रिया आपल्याला दिसतील. त्यातली एक सावित्री माईसुद्धा आहे. ही सावित्री माईने जसं त्या काळामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी दगडधोंडे शेण झेललं, तशाच प्रकारे याने हे केलं. आणि त्या दोघींनी आपल्या पतीच्या जे विहित कर्म आहे, पतीचे जे काम आहे त्या कामामध्ये त्या दोघी अडसर झाल्या नाहीत. आणि म्हणून या दोघींना देखील आज आपण सगळे म्हणतो मी सावित्रीची लेक आहे. त्याचप्रमाणे आता असंही लोक म्हणायला लागलेत की मी आता माता रमाईची मी लेक आहे असं म्हटलं जातात. ते ह्या दोन आया आणि दोन लेकी या जगातल्या त्या अनेक स्त्रियांना ह्या मार्गदर्शक किंवा मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं. कारण त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्व हे महिलांच्या समोर एक प्रकारचं एक दिवा आहे असं मला वाटतं. सर, अजून एक मनात प्रश्न आहे की आपण माता रमाई प्रकल्प राबवत आहात, तर तो नेमका काय आहे आणि हे आम्हाला ऐकायला आवडेल. मी हे माता रमाईच्या बद्दल या अनेक गोष्टी मी केल्यामुळे महाराष्ट्र सरकारचं जे एक बार्टी नावाचं समाज कल्याण विभागाचं बार्टी नावाचं एक विभाग आहे, संस्था आहे. या संस्थेनं माता रमाईवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. आणि मी माता रमाई प्रकल्प हा राहतोय. त्याचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांच्या मदतीनं हा प्रकल्प मी राबवतोय. अलीकडच्या निवडणुकीच्या काळामुळे थोडा तो पुढे ढकलला आहे, परंतु बाबासाहेबांच्या या पत्नीवर आज अनेक स्त्रियांनी नाटकं सिनेमात गाणे गायले आहेत. त्यांच्यावर एक पात्री 40च्या वरती स्त्रिया एक पात्री करतात. हा सगळा जो इतिहास आहे त्याला जे लोकांच्या समोर आणण्याचा हा जो सगळा इतिहास आहे तो सगळा इतिहास या माझ्या प्रकल्पामार्फत येणारा प्रकल्प वारे नावाचे हे जे डायरेक्टर आहेत यांच्या सहकार्यानं आणि कांबळे नावाचे जे सेक्रेटरी आहेत यांच्या मदतीनं हा प्रकल्प मी राबवत आहे. आणि तो जेव्हा एक प्रकल्प येईल तेव्हा जगातल्या सगळ्या महिला पुन्हा एकदा या मातेसमोर नतमस्तक होतील. आणि बाबासाहेबांवर जशी रोज गाणी लिहिली जातात, रोज कविता लिहिल्या जातात, आतापर्यंत लाखो कविता लिहिल्या गेल्यात बाबासाहेबांच्यावर, एक असा दिवस असेल की त्या दिवशी माता रमाई यांच्यावर सुद्धा हजारो कविता, हजारो कवणे, हजारो नाटके, हजारो एकपात्री हे कार्यक्रम केले जातील. त्याचं कारण मी जे करत आहे तो आता सर्वांगपूर्ण असा त्यांचा इतिहास मी लोकांसमोर आणत आहे. मला वाटतं सर, तुमच्या बोलण्यातला आत्मविश्वासच याची ग्वाही देतोय की येणाऱ्या काळात खरंच माता रमाई यांच्याबद्दलची अधिक माहिती सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरंच त्यांची ही कहाणी संघर्षमय आहे, त्यागाची आहे, हे तर अगदीच खरं आहे. पण ते पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि सर, या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. एक प्रश्न मनात आहे की माता रमाई यांना विठू माऊलीला भेटण्याची सुद्धा ओढ होती, तर
ती त्यांची ओढ किंवा ती इच्छा पूर्ण झाली का, काय सांगाल? त्या मुळात धर्मश्रद्धा होत्या. त्यांचे आईवडील धर्मश्रद्धा होते. त्यांच्या वडील हे विठ्ठल भक्त होते आणि त्यांचं नाव जे आहे किंवा त्यांच्या घरातली सगळी नावं आहेत ही सगळं धर्मश्रद्धेतून आलेली नावं आहेत. आणि त्यांना त्या ज्यावेळेला बावी नावाचं गाव आहे सोलापूरमध्ये, या ठिकाणी त्यांच्या विश्रांतीसाठी बाबासाहेबांनी त्यांना पाठवलं होतं. तिथून पंढरपूर जवळ होतं आणि त्यांना असं वाटलं की पंढरीची ही माय विठू माय आहे, हिचा मला एकदा माझं दर्शन मला घ्यायचं आहे. आणि ते बाबासाहेबांचा ते हटलाच केला. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या विठू माऊलीचं दर्शन लांबून घ्यावं लागतं, तुझा अपमान होईल, तुझा अवमान होईल, तुला जाता येणार नाही, त्या तिथं जाण्यापेक्षा ते एक आपण करूया की तू जे काय काम करतेस ते जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाने उद्या एक पंढरी निर्माण होईल आणि ते पंढरपूर चालत तुझ्या पायाजवळ येऊन लोळून पडेल. आणि आज आपण पाहतोय की आज जे जिवंत असतात तर त्यांच्या लक्षात आलं असतं की विठूमाईच्या पंढरीपेक्षा मी झालेली पंढरी हीच आता प्रगल्भ आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ती विठू माऊली आता एक ही रमाई ही आता एक प्रकारची विठू माऊली झालेली आहे, रुक्मिणी झालेली आहे असं मला सर म्हणजे आग्रहाने सांगावंसं वाटतं. नक्कीच, कारण कार्य असं करावं की ते पुढे या नावानं ओळखलं जावं इतकं त्यांनी करून ठेवलंय. सर, तरुणांना माता रमाई यांच्याकडून काय थोडक्यात आपण संदेश द्याल तरुणांसाठी? तरुणांना म्हणण्यापेक्षा मी तरुणींना सांगेन की तरुणींनी आता त्या आज ज्या काही आहेत त्यांनी आपल्याला इतिहास जर त्यांनी पाहिला तर म्हणजे कुठल्याही जाती धर्मातल्या असोत, एक काळ असा होता की त्यांना घराच्या बाहेर पडणं शक्य नव्हतं. आज त्यात वैमानिक आहेत, आज त्या सगळ्या प्रकारचे आहेत. याचं एकमेव कारण ते म्हणजे बाबासाहेबांनी जे आणि क्रांतिबा फुले यांनी दिलेलं शिक्षण, हे शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या दोघी प्राप्तस्मरणीय आहेत. ते त्या इतर कुठलाही देव किंवा कुठलीही व्यक्ती ही प्रातस्मरणीय आहे. प्रातस्मरणीय जर कोण असेल तर ती माता रमाई आणि सावित्रीमाई यावर आहेत. आणि यांचा अभ्यास तरुणींनी करावा. आणि तरुणांना तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बाबासाहेब वाचल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही बाबासाहेब वाचा, फुले वाचा, बुद्ध वाचा. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्ही वाचणार नाहीत, हे समाजच वाचणार नाही. आणि त्याग केला नाही तर जो समाज त्याग करतो तो तग धरतो. या समाजाने जर तग धरायची असेल तर त्याने त्याग केलाच पाहिजे. आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई आणि सावित्रीमाई. क्या बात आहे. मला वाटतं इतकं छान पद्धतीने आपण बोलता आहात की खरंच हे वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही. वाचाल तर वाचाल, उगीच म्हटलं जात नाही. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान माहिती दिलीत. खरं तर जी माहिती आम्हाला नव्हती ती माहिती आपण आज या जयंतीनिमित्त आमच्यापर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल खरंच आपले मनापासून आभार मानते. आणि जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं की रमाईंचं जीवन हे आपल्याला इतकंच शिकवतं की मोठ्या क्रांतीसाठी खूप आवाज करायची गरज नसते, तर केवळ निश्चल अशी निष्ठा हीच पुरेशी असते. आज या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना मी नमन करते आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करते. जय भीम. जय भीम.